आणि मित्रांनो, बांगडे भाजण्याची महत्त्वाची प्रोसेस ही असते जी बांगडे गरलणे, म्हणजे जे सुकवण्याची प्रोसेस असते ना त्याला सुद्धा असंच हे बांगडे गरलले जातात. आता गरलणे म्हणजे काय, जर प्रसाद खाऊ द्या, मी शूट करेन. गरमच खाऊ करू, गरमच खावचं असतं तू त्यात खोजी बेक लागापर्यंत तर त्याला जास्त टेस्ट येतात. घामा बंद झालो, बंद दे ते आधी झाले. ह्या लागला, पाणी लागला. खरं पण लावलं आजचा व्हिडिओ आहे ना, तो समस्त मच्छीमार जे बांधव आहेत ज्यांनी पारंपरिक रापणीचा व्यवसाय केला आहे त्यांच्यासाठी खास जुन्या आठवणी ताजा करणारा आहे. त्याचप्रमाणे आपल्या गावातील जे मच्छीमार बांधव आहेत जे आता सध्या कामानिमित्त बाहेर आहेत, परंतु आपले व्हिडिओ बघतात. पण दुःखाची एकच गोष्ट आहे, ती कधी कमेंट्स करून सांगत नाही की आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो म्हणून. फक्त बघतात ते, आम्हाला समजत नाही कोण बघतं नेमकं ते, पण कमेंट्स केली तर नेमकं समजेल की कोणत्या माणसाने ते बघितलेले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेटीवरती बांगडे भाजणार आहोत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग कोपल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे. मित्रांनो, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण जेटीवरती एकदम ताजे फडफडीत बांगडे भाजणार आहोत आणि त्याचा आस्वाद ऍक्च्युली आम्ही घेणार आहोत, पण व्हिडिओ तुम्ही बघणार आहात. सो आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि आपल्या बरोबर आज प्रसाद बांदेकर आहे, कारण आम्ही 2-3 दिवस झाले सांगतोय भाजूया भाजूया. त्याच्यात त्याचं सोमवार इलो, त्याचं मंगळवार इलो, आणि आजचो ऍक्च्युली दिवस उजाडलो तो बुधवारचो. आणि ह्याका घेतलंय प्रसादचे भाऊजी असत त्यांका घेतलंय मयूर असा, शौर्य असा आणि युगांत असा, हे सगळे मिळून आम्ही बांगडे भाजणार. आणि कोण दर्यासून येणारे जर खाऊ केले तर त्यांना पण आपण या व्हिडिओत इन्व्हॉल्व करणार असो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेटीवरती ताजे बांगडे कसे भाजले जातात, आणि ही पद्धत आहे ती खूप जुनी आहे. म्हणजे ज्यावेळी रापणी चालायच्या त्यावेळेपासून ही पद्धत चालू झालेली आहे. कारण थंडीचे दिवस असायचे, बांगडे खूप मिळायचे, आणि हे बांगडे मिळालेले की जे महिला ज्या वर्ग असायचे ते येऊन किनाऱ्यावरती बसायचे आणि बसल्यानंतर शेकोटी पेटवायचे. मग या शेकोटीत जे मिळालेले ताजे बांगडे असतात किंवा इतर काही मासे असतात ते भाजण्याचं काम करायचे. आणि ते भाजलेले बांगडे जे समुद्रात गेलेले असतात ते तिकडे बसून अगदी आस्वाद घ्यायचे. ही प्रोसिजर आहे ती कशा पद्धतीची असते तेही तुम्हाला दाखवणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ते कमेंट्स करून सांगा, म्हणजे आम्हाला समजेल की आपला व्हिडिओ इथपर्यंत पोहोचलेला आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. इकडे प्रसादचे भाऊजी प्रसाद, आणि आजच्या या बांगडे भाजण्याच्या व्हिडिओसाठी स्पॉन्सर म्हणून, म्हणजे आगीचं आग पेटवण्याचं सामानाचा स्पॉन्सर म्हणून प्रसाद हा त्या लाकडानं सांगलेलं त्यांनी मस्तपैकी इकडे सोडणा बिडणं आणल्यानं. आणि आता आपण जातो विदूकडे. वैभव आणि वाडेकर यांची पात इलेली असतात, त्यांच्याकडनं बांगडे घेणार आहोत. बांगडे आणल्यानंतर एक प्रोसेस असते ती तुम्हाला दाखवूया आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. आत्ता आम्ही आलो आहोत जेटीवरती. इकडे 1-2 बोटी आलेल्या आहेत, त्यांच्याकडनं बांगडे घेऊया. आणि इकडे वाडेकरची बोट आहे, इकडे सोडवत आहेत मासे. आणि तिकडे वैभव आहे, त्यामुळे बांगडे होईल 4-5. चला, वैभव इकडे मासे सोडवतोय. हा इथे ह्या घे, डबक्या घे रे, डबक्या घे. किती आहे मालवणचे? काढायचो व्हायरल गेलो ना. हा होय तर कधी पण. हे बघा इकडे आता विदूकडनं घेऊया मस्त पैकी. आणि इकडे काहीतरी मयूर गरी टाकलाय ना, ती बघूया. काहीतरी गावला हा शेंगटी, शेंगटी पण गावली. वा, एक नंबर शेंगटी पण मिळाली. 15 एक घे, 15 एक घे, 15 एक घे. अरे घे तू. आजचे दोन बांगड्याचं स्पॉन्सर निघलो होईल ना. 15 एक काढा. वाढलो आता, भाजू किल्याबरोबर वाढले बांगडे. 100 रुपये किलो झाले. हे कमी पडता नाही हा वर्षा. एकदम फ्रेश बांगड्या, 1 तासाभरातले बांगडे. सहा झाले पुरे, पुरे ना. आणि मित्रांनो, बांगडे भाजण्याची महत्वाची प्रोसेस ही असते जी बांगडे गरलणे, म्हणजे जे सुकवण्याची प्रोसेस असते ना त्याला सुद्धा असंच हे बांगडे गरलले जातात. आता गरलणे म्हणजे काय, तर ते प्रसाद जे काढतोय आतमधने पोटातली सगळी घाण वगैरे असते ते काढणे म्हणजे ऍक्च्युली बांगडे गरलणे असं म्हणतात आपल्या भाषेत.
प्रसाद गरलतोय. लोक मुंबईत स्थायिक झाली. अरे अरे वैभ्या, आजच्या व्हिडिओचा मेन विशेष काय माहितीये? आज आपले गेले आहेत मुंबईत, त्यांचे जुने आठवणी नक्कीच ताजे जाताले, ताजे बांगडे बघून. सो बघा अशी ही प्रोसेस आहे जे बांगडे गरलले जातात, कारण ही महत्वाची असते प्रोसेस. कारण आतलं जर काळं पोटातलं वगैरे राहिलं ना तर बांगडे कडवट लागतात. सो त्याआधी गरलावे लागतात. हे बघा आता एक एक करून आपले बांगडे इकडे 3 झालेले आहेत. किती घेतलं रे? 7 बांगडे आपण भाजून खाणार आहोत. जर तुम्ही भाजून खात असाल ना तर ही एक प्रोसेस महत्वाची आहे, आणि याच्या पुढे जी एक प्रोसेस करणार आहोत आपण भाजताना, ही एक प्रोसेस महत्वाची आहे, हे लक्षात ठेवा. अति महत्वाची. अति महत्वाची ती आहे, कारण टेस्ट येतात खरी. हा ती आम्ही सांगणार नाही, आम्ही ती पुढे दाखवतो तुमका स्पेशल, कारण आपल्याकडे कुकरी इलेलंच असा. खास मुंबईवरून माणूस आणलेलो. एका ना मागाशी सुरुवातीपासून सांगतोय बांगडे कोणाकडनं घेतले होते, तरी पण मी आता स्पेशल ह्याच्यासाठी, विदूसाठी पोरगे असलं तर सांगा म्हणा. लगीन करूचा यांका तुम्ही ओळखत असताला एका वैभवा, कारण याच्या पातीवर जो आपण काढायचो जो व्हिडिओ केलेलो होतो, सध्या जो टॉपचा आपल्या चॅनल वरती तो व्हिडिओ यांच्या पातीवरचा होतो. आता सध्या ती पात नाही बुडाली आहे. बघूया यंदा जर काढायचं चालू झालं तर आपण करू शकतो व्हिडिओ. आणि आजचे मासे आपल्याला स्पॉन्सर केले ना विदू आणि वैभव, आणि तिकडे निखिलने ना निखिलने काढून घेतले आमचा नको घेऊ म्हणून सांगण्यात. हा झाले. फोटो टाका. हा हळद धुतो. हा हे बघा, ही एक महत्वाची प्रोसेस म्हणजे मासे गरलून झाल्यानंतर धुणे. एका सांगे तुम्ही थंय पाण्यात डायरेक्ट धुतो. याचं चांगलं लगीन करूचा कोण पोरग्याचं. आता कमेंट्स येतले. कमेंट मध्ये सांगा काय वैभव झालात ना, हे वैभवच म्हणतोय नाबरा. चला इकडे प्रसाद आलाय, आता आपण आग पेटवतोय आणि थोडीशी निखारी व्हायची वाट बघणार आहोत. पेटणार. आणि हे बांगडे आणले 2 वर्षापूर्वी भाजलेले. 2 वर्ष झाले, कधीच्या कधी झाले काय म्हणजे वेळ कधीच्या कधी जातात तो. छानपैकी आग पेटलेली आहे. थोडेसे निखारे होते रे. अरे आणखी किती निकारे होते. इकडे आपले बांगडे टाकतो. चल काठी घेतलं ना एकच हा. इकडे जान्हवी या गेला, शौर्या भाऊजी बघतो. थोडे आता बांगडे भाजायला लागले, मस्तपैकी आग झाल्यामुळे ना पटकन भाजले. शेवटचं कधी खाल्लं आठवतं? खूप वर्ष झाली. आता मुंबईत जाऊनच काहीतरी 20 वर्ष झाली. त्याच्यावर मध्ये खाऊकत ना फक्त तवा फ्राय. नाही ना, हे असं करून. हा ही बघा, ती मगाशी सांगत होतो ना जी प्रोसेस असते, थोडेसे हुलापले ना निखाऱ्यावरती की आपल्याला मिठाची गरज नाही. या खाऱ्या पाण्यातच ते बांगडे बुडवायचे आणि परत एक एक करून परत निखाऱ्यावरती ठेवायचे. चटको लागा मेल जात नाही. हे बघा, आता दुसरा टाकला आतमध्ये. मी टाकतो मग. हे एका उचल, एका 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 इथं घातलं एवढं उलाकडं. हा हो, ही महत्वाची प्रोसेस आहे. असं 2-3 वेळा करायचं छानपैकी. म्हणजे ऍक्च्युली ही प्रोसेस असलेला मिठाची गरज नसते. नॅचरल. आता बघा काम किती करतात बघा. नॅचरल चिमटो बनवल्या ना परेशान.
शाबास एक नंबर. तो काय नाही बनणार. हे परतनच मी ना. चिमटो भारी पडलो आमका व हम्म. कामा किलो. हे दुसरी टाइम म्हणजे सेकंड टाइम टाकतोय आतमध्ये. अशी किती वेळ टाकायची? दोन दोन- वेळा टाकून बोल. म्हणजे मिठाची गरज नाही नंतर आपल्याला. ते खारं मीठ आहे ना खारं पाणी आहे ना. ते मीठ त्याच्यात हे होतं. पेटव जरा. जरा सरळ चलो आता वापस निखाऱ्यावर. दोनदा पुरे ना 2-4दा पुरका. दोन बस झाले. दोनदा बस. लागता आता बघा. आदलो परीक्षा केली आता. काय शूटिंग मुंबईत नव्हती हा. मुंबईत नेवची नाही ऑटोमॅटिक जाता उद्या. कसं करा बांगडे भाजाय. तुम्ही कसले तुमच्या डोळा दूर जातात. आम्ही ओरिजिनल गौरी एक इकडे असा म्हणजे जिने समुद्रावरती बांगडे भाजून खाल्लेले आहेत म्हणजे ऍज अ प्रूफ म्हणून आमच्या समोर आहे आत्ता जस्ट पुढे होय ना भाऊ तू खाल्लं ना. त्यात एक नंबर. अंगार खेका उघडवतो. येळे ते सुद्धा येळेचे बांगडे. या तू माझ्या तोंडात नाकार घालतोस. नाका तोंडात हो, पळाले. बंद कर. अरे ते आग नको जाव. चला एक बांगडो. चला बांगडे आता आम्ही त्या फ्लायवर काढले आहेत खाण्यासाठी सज्ज आम्ही आणि तुम्ही बघण्यासाठी. ते किती वाजलेलं? चार. 4 आणि 3 पहिले 7. चार. ह्या ना चिमुटतो मला आवडला एक नंबर. आता इकडे आहेत ना 3 बांगडे भाजायचे आहेत त्याच्यासाठी आग करतोय आणि हे इकडे 4 बांगडे भाजलेले आहेत. So मी आणि प्रसाद आता या बांगड्यांचा आस्वाद घेणार आहोत. आमच्याही जुन्या काही आठवणी ताज्या झालेल्या आहेत. परत प्रसाद आपला आग घालतोय बघा. हो खा सुरुवात कर. एक घे आणि खा. एक घे आणि खा. हे घे हो घे एक घे थैचोच खा. प्रसाद खाऊ द्या मी शूट करेन. गरमच खाऊ करू. गरमच खावतो असं तू. त्यात फौजी बेक लागापर्यंत तर त्याला जास्त टेस्ट येतात. घामाघूम झालो बंद दे ते आधी. झाले. ह्या लागला पाणी लागला. खरं पण लावलं का? हा महत्वाचं. भाजलेत नाही होती. ते चिमण्याचा फोटो काढ. आता खाता आता इकडे बघ मी सांग मी मच्छी खाते आहे म्हणून. सांग. समुद्र पाळायला. किनाऱ्याची मच्छी फ्राय केलेली खाते आहे. 20 वर्षांनी ताव मारता. आता मी बसलोय प्रसाद तर अगदी काय ऐकणारच नाही हा. मी बसलो तू खातो येते कधी इकडे शौर्याने चालू केलं ना इकडे प्रसादने चालू केलं ना. आता मी टेस्ट करतोय कारण आम्ही ऍक्च्युली 2 वर्षापूर्वी आपला व्हिडिओ एक इलेलो ह्याचो आम्ही बनवलेलो ऍक्च्युली समाजला. ते मोठं धमाडो घातलेलो मंदार बिंदार होते. पुन्हा 2 वर्षांनी म्हटलं कसं सबस्क्रायबर ते बघत नाही ना जुने व्हिडिओ म्हणून नवीन सबस्क्रायबर आणि प्लस जुन्या गावात यावा. हा आणि जुन्या सबस्क्रायबरसाठी आणि तुम्हाला पण खायचे असतील आणि तुमच्या जर आठवणी ताज्या झाल्या असतील खरोखर मनापासून तर एक कमेंट नक्की करा की आम्ही हे अनुभव घेतलेले आहेत. हे नॅचरली आहेत म्हणजे निसर्गातले आपण मासे कॅच करायचे आणि इकडे आपल्या आगीवरती म्हणजे निखाऱ्यावरती कोणतेही तेल वगैरे न वापरता पारंपरिक पद्धतीने भाजलेले बांगडे आता मी आस्वाद घेतोय. इकडे सतीश आला. ताज्या करा. सतीश इल्वाद आहे. ये खेचे सत्तर बांगड्या. हा. मोदून गेलं त्याला काय करून दाखवते. ए चव घेऊ घे. अरे चल, हे खाव.
एक नंबर. शेतकरी लोक असतात ती ह्या खातात ना काय ते आदिवासी पहिले असेच खायचे. शेतकरी लोक आहे ते ह्या रे काय ते करांदे बिरांदे खातात ना. आम्ही आपले हे पोरा जर बघतील ना बघताली बघतालीच. बघताली. सांगता बघ काय सांगतो टायटल पैसून इलो मुंबईशी इलो आणि बांगडो खाऊन गेलो. आता इकडे मयूर आलाय गरवत होता शेंगटी मिळाली इकडे युगान आणि अरे खाऊ नको शौर्या. पण लक्झरीचा तिकीट लक्झरी कॅन्सल झाली पण त्याला बांगडो खावलो. आज हो. आज जाऊचं होतं. बांगडे फ्राय पेटीवर भरलेले आज होते, पण छान भरपूर पैकी भरपूर. भेटले. 70 बांगडे खाल्ले भाजून. दोन खाले बंधन 2 सरवले आणि मग माका अर्धोच गावलो माझ्या वाटेत अर्ध मयुरान खालो आणि या बंधन 2 सरवले बघा. म्हणजे तुम्ही याच्या खाण्याच्या याच्यावरनं ओळखा शकतास किती टेस्टी झाले होते ते काय वेगळे सांगूची गरज नाही हा. आणि आता म्हणजे खरे आठवणी तुझ्या जागे झाले आता व्हिडिओ केलो खरो याचो खरे आठवणी तुझ्या जागे झाले आता बाकीचे ए तो ते घाल आता. आणि त्या बैरात घे झडपूक नाही तर मी करे जात रे सगळ्यांनी करत तरी नाही. आता आणि लगेच हे परतू नको. तीन होत लगेच ना एक खाणं बाकीचे येतं ते. शेवटचे लगेच 3 परतू नको आधी व्यवस्थित भाजून दे एका side. 3 हत्ते भाजूया आता. ऐकलं काय पाणी टाका त्याने आग हिजव एकारे जाऊन दे. बैरात घे आणि झड ह्या काय केले नाही तर बघा त्याचा केंड खाता तसं मेल्याने खाले नाही. आणि हे बघ आता हे 3 होते हे अजून किती खाऊ शकतो तू आता नको बाबा. पुरे अगवण लागतं जास्त खाल्लं. नाही ना. बांगडे जास्त खाले का हगवण लागतं. असं सांगतो ऐकलं. आणि हो हे निकारे भारी झाले आताचे हो. मस्त पैकी एक नंबर काम झालं. इकडे सतीश आलाय समुद्रातून म्हणजे फिशिंग करून आणि हे त्यांना मिळालेले बांगडे शॉर्टिंग करतात हे बघा. इकडे सतीश आणि इकडे अनिल जोशी म्हणजे महादेवाचा भाव हा ह्यो. चुकशील माझे व्हायरल झालेले. हा तो पण ना टाटाच काय मगे सांगशील तसा न नाही तर मगे सांगितलं यांनी व्हायरल केल्या म्हणून दादे तूच चांगलं बरा झाला. एका टाटाच काय म्हणतात हा एका डिश लावता म्हणून टाटाच काय म्हणतात. नाही बघा इतके फ्रेश बांगडे आम्ही मासे खातो तुमच्यासारखे 2-2, 3-3 दिवसाचे नाही खाणार. हो सगळे सौंदर्य बघ ही काप अजून किती आहे बघा. फडफडता. तरी जिवंत आहे किनाऱ्याला आला तरी ए ततल्या ती म्हणते नाही आता 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 म्हण विचारणार नाही रिक्याम घे वाचू आणि बायलेचे पुसे कुलेत असू. आम्ही रिक्यामी मला ह्या करतो. हो मी काम करतोय ना. हो ह्यो फक्त शूटिंग घ्यायचं काम करता आणि आम्ही रिकाम तिकडे. आता ही जी प्रसादने म्हण सांगितली ना ते आपली ऍक्च्युली म्हणींचं कलेक्शन चालू आहे. जुन्या म्हणी आपल्या म्हणजे जे ओळखीचे आहेत त्यांच्याकडून आपण कलेक्शन करतोय आणि ते शॉर्ट आणि रील्स म्हणून अपलोड करण्याचं काम चालू आहे. सो आता चर्चा होती या म्हणींची तर प्रसादने एक छानपैकी म्हण सांगितली आहे. तुम्हाला ना म्हणींचं जे कलेक्शन आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये प्लेलिस्ट आहे ती तुम्ही क्लिक करा आणि जाऊन बघा. अगदी सुंदर सुंदर जुन्या म्हणी अर्थपूर्ण म्हणी तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्या कुठे आणि कधी वापरल्या जायच्या हेही त्या म्हणींमध्ये सांगितलेलं आहे. सो ते नक्की चेकआउट करा. हे बघा आता पुन्हा हे बांगडे थोडेसे भाजले आहेत आणि खाल्लं नाहीये हा एक बांगडा आता पुन्हा तिकडे पाण्यात आणि पुन्हा निखाऱ्यावर काय खायला आपला रेडी. प्रसादचं बघायचं इकडे प्रसादचं बघा काय चाललंय. इकडे विदूला एक बांगडा पाहिजे तो बांगडा घेऊन आलाय. उडवायचं नाही तुका 40 तू माका नाही दिलं विशेष माका होय तू आता काय तर
या काय चाललं आता किती मागणी आहे ती बघा भाजलेल्या बांगड्यांका. अरे वा हे बघा कसले गावलेत ते बघ किती एक नंबर. इदू इदू खोया तळी तळी घेऊन येलो अहो. नैवेद्य शिळा पडली तर हाताचा काढ तरी बेरक्या खाशी देव बघित बस होय अजून देव बघित खाऊचाच भय खा ठेव ठेव सांगता ठेव सांगता अरे ठेव म्हणून सांगता तर महाराज मी याच्यातलं थोडं खातो थंय जाऊन नाका गावाचं नाही म्हणजे अरे हिने 2 खाल्यान मेले. निके तुका टेस्ट बघ बुधवार हाय हा काय नवीन या काय तो बुधवार. का? हा दे काय तरी अरे. भाज्याक चव नाही पण ह्याका चव हा. जवानी मागणी काय ती भाऊ. एक बांगडा विदूला तिकडे घेऊन गेलो त्याच्यातला मी अर्धा खाल्ला विदूने खाल्ला याने त्याच्यातला थोडासा खाल्ला म्हणजे इकडे त्याने 2 बांगडे संपवले. गाडी चुकली पण फायदा झाला हा आणि इकडे 2 बांगडे त्याने संपवले आणि आठवण कधीची 20 वर्षापूर्वी भाजलेले तेव्हाची आठवण पुन्हा जागी झाली. तुमची आठवणी जाग्या झाल्या असतील तर नक्कीच कमेंट करा. आणि त्याच्यात आणि परत आणि ऑर्डर होती बांगडे भाजूची कॅन्सल करून टाकला कॅन्सल बांगडे भाजूचा. यांची काय परिस्थिती हे काटे खाऊचे लागते हे आधी मानवासारखे काटे खात होते. काटे खाऊचे इकडे बघा काय काय करून ठेवलंय लाईनीत जेवढे खाल्ले होते 3 हे 2 5 तो 1 6 आणि विधून खाल्लेला तो 1 7 बांगडे आम्ही आज भाजलेले खूप मजा आली बघा. आणि तो आता आहे तो मी खाणार आहे. तुम्ही खालास हो कोणा हा हो वहिनी हवा तुमका हो बघा काय चाललं आता बघा लोक ऑर्डर घराकडे स्विगीची ऑर्डर इली वहिनींका दोन वय झाले 2 कसला भारी वाटला एक नंबर. लक्ष ठेवा कुत्रे घेऊन जातील. आमचं कोक बघा या बसलो फेवरेट खूप आता पुन्हा म्हणजे आम्ही 7 बांगडे भाजले त्याच्यातलं 1 बांगडा आम्ही दिशा वहिनींना देणार आहोत तिकडे शॉर्टिंग करते मासे. आणि आता परत 3-4 बांगडे परत भाजतोय प्रसाद. सो आजच्या व्हिडिओमध्ये खूप धमाल आली प्रसाद होता म्हणून. ऍक्च्युली तो आज मुंबईला जाणार होता परंतु लक्झर कॅन्सल झाल्या गाडीच कॅन्सल झाली त्याच्यामुळे आमका गावलो. आणि ऍक्च्युली 2-3 दिवस झाले का सांगतो व्हिडिओ बनवूया बांगडे भाजूया करतो तर ऐकत नव्हतो. शेवटी भेटलोच आणि आजचा व्हिडिओ आपण बनवला. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचा सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं. आणि कमेंट्स करून नक्की सांगा तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय ते.